हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 3 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. नंदिनी जीवासमोर डायव्होर्स पेपर घेऊन उभी असते तेव्हा जीवा विचारतो हे काय. तेव्हा नंदिनी बोलते की जे तुमच्या नजरेसमोर उभं आहे तेच. तेव्हा नंदिनी बोलते हे डिवोर्स पेपर म्हणजे मी तुम्हाला या लग्नातून मोकळं करण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल आहे. तेव्हा जीवा नंदिनीकडे शॉक होऊन बघतो. तेव्हा नंदिनी बोलते काय झालं, तुम्हाला हेच हवं होतं ना. इकडे पार्थही काव्याला बोलत असतो की जे जे तुम्हाला हवं आहे ते नवरा म्हणून तुम्हाला देणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे जोपर्यंत मी तुमचा नवरा आहे तोपर्यंत या आपल्या लग्नाच्या 1 महिन्यात तुम्ही माझ्याकडून काहीच नाही मागितलं. ना कुठला हट्ट केला, ना कुठली वस्तू मागितली, ना कुठलं वचन. नंदिनी इकडे बोलते वचन तर काय, वचनं गुरुजींनी सांगितली, आपण फक्त मानं डोलावली. कुठल्याही वचनाला निभावण्याची सक्ती ना मी केली ना तुम्ही मानली. पण मला कळलं नाही, याआधी माझ्यावर संकट आलं तर तुम्ही माझ्यासाठी का लढलात. खरं तर त्या पोलिसांना सुद्धा तुम्ही सांगितलं होतं की मी तुमची बायको आहे. आपलं नातं सगळ्यांसमोर कबूल केलं होतं तुम्ही. हे जे काही आहे ते आपल्या नवरा बायकोंमधलं आहे असं समजून तुम्ही नातं ॲक्सेप्ट केलं होतं आपलं, असं पार्थ बोलत असतो काव्याला. म्हणजे मला आणि तो माझा सगळ्यात मोठा गैरसमज ठरला. तरी मी ठरवलं होतं तुम्हाला जिंकून दाखवेल, तुम्हाला आनंद व्हावा असं वागवून दाखवेल. इकडे नंदिनी पण जीवाला बोलते माझा आनंद मी तुमच्या शोधला, मला वाटलं चुकलंच माझा आनंद तुमच्यावर आहे हे तुमच्या लक्षात आलं आणि त्याचं बर्डन आलं तुम्हाला. मला खुश ठेवण्याचं ओझं उगाच तुमच्यावर टाकलं मी. पण यापुढे नाही. माझ्या आनंद निवासमध्ये अशी केस जरी आली तरी त्या मुलींना मी आवर्जून सांगणार आहे, आपल्या आनंदाची आपल्या सुखाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकू नका. समोरच्याच्या फक्त एका नकारावर कोमेजून जाण्याची काहीच गरज नाही आहे. तुमच्या बोलण्यावर तुमचा हक्क असू द्या, मी हे विसरलेच. चुकलंच माझं नाही का. जेव्हा ते पेपर नंदिनीकडून हातात घेतो त्या पेपरवर नंदिनीची साईन बघतो आणि नंदिनीकडे बघतो. इकडे पार्थही बोलतो माझंच चुकलं. आई नेहमी म्हणते आपल्याकडे द्यायला 2 लिटर पाणी असेल आणि समोरच्याकडे घ्यायला फक्त ओंजळ असेल तर आपण दिलेलं पाणी त्याला झेपणार नाही, वाहून जाणार, वाया जाणार आणि वर समोरचा हेच म्हणणार इतकं द्यायची काय गरज होती. बरोबर आहे, समोरचा हेच म्हणणार जितकं ज्याची घ्यायची कुवत आहे. तुमची तहान 4 थेंब पाण्याची होती आणि मी ढगफुटीसारखा बरसत राहिलो. तेव्हा पार्थ बोलतो असो, हे पेपर्स माझी सही मी केली आहे, विचार करा आणि सही पण करा. काव्य ही पेपर्स हातात घेते आणि पार्थची साईन बघते. इकडे नंदिनी बोलते मला तर वाटतं विचार करण्या एवढा वेळसुद्धा घेणार नाही तुम्ही. असो, तुम्हाला जे हवं आहे ते या पेपर्समध्ये आहे. पुढच्या 7 दिवसांच्या आत तुम्ही यावर सही करा. इकडे पार्थ हे काव्याला बोलतो 7 दिवसांनी आपण कोर्टात जाऊया आणि हे नातं संपवून टाकूया. आता वाटते आई उगाच म्हणायची लग्नानंतर होईलच प्रेम. इकडे नंदिनी ही जीवाला बोलते यापुढे कोणीच म्हणणार नाही लग्नानंतर होईलच प्रेम. पार्थ काव्याच्या हातात पेपर्स देऊन निघून जातो आणि इकडे नंदिनी ही जीवाच्या हातात पेपर्स देऊन निघून जाते. इकडे जीवा ही पेपर्स हातात घेऊन पेपर्सकडेच बघत असतो आणि काव्यही पेपर्स हातात घेऊन पेपरकडेच बघत असते. पेपर्स बघत बघत जीवाला नंदिनीच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. ती त्याला शर्टला बटन लावून देते, जीवा तिच्या गळ्यात पडून रडतो. काव्यालाही पार्थच्या गोष्टी आठवत असतात. वटसावित्री पौर्णिमेचा पार्थ तिच्यासाठी ते सलाड बनवतो, हे सगळं काव्याला पेपर्स बघून आठवत असतं. पेपर्स बघत जीवाही रडत असतो आणि काव्यही. इकडे काव्य अनिशाला दुसऱ्या दिवशी फोनवर सांगत असते अगं हो अनिशा, मी पार्थला नाही, पार्थने मला डिवोर्ससाठी विचारलं आहे. तेव्हा अनिशाही शॉक होते आणि बोलते हे काय बोलतेस काव्या, अगं परवाच तिथे तुझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आले होते ना आणि काल सरळ डिवोर्स पेपर्स घेऊन आलेत. हाऊ इज दिस पॉसिबल, काय डोक्यावर पडलेत का ते. तेव्हा काव्या बोलते ते नाही डोक्यावर पडलेत अनिशा, मी डोक्यावर पडली आहे. अगं मामा मामी आले होते, ते जे काही बोललेले तेव्हा माझी चिडचिड झाली गं, मी सैरवैर झाली होती आणि मीच त्या डिवोर्स लॉयरला फोन केला होता. तेव्हा अनिशा बोलते काय, 1 मिनिट मला काहीच कळत नाही, तू म्हणाली होतीस की. तेव्हा काव्या बोलते माझं बोलणं पूर्ण होऊ दे का अनिशा, बोलू तरी दे मला. मग तेव्हा काव्या बोलते मी जेव्हा त्या डिवोर्स लॉयरला फोन केला होता तेव्हा ते त्यांच्या कामासाठी पार्थच्या समोरच बसले होते. आमचं बोलणं चालू होतं तेव्हा ते सगळं पार्थला कळलं आणि काव्या रडायला लागते. तेव्हा अनिशा बोलते म्हणजे पार्थला कळलं की तुलाच पार्थपासून डिवोर्स हवा आहे. वा वा, काय योगायोग आहे, योगायोग जुळून आला आहे ना काव्या, तुला ना फटकेच द्यायला पाहिजे. ग्रेट, अगं काय करून ठेवलंयस तू. तेव्हा काव्य रडते की अगं अनिशा मी काय केलं आहे मला सांग बरं. अगं त्यांना सॉरी म्हणायला मी लगेच इकडे घरी आले, खूप हर्ट झाले गं ते माझ्यापासून, खूप हर्ट झाले गं मी. आल्या त्यांना सॉरी म्हणणार होते पण त्यांनी माझ्या हातात सरळ डिवोर्स पेपर्स देऊन टाकले. तेव्हा अनिशा बोलते बापरे, आता काय करायचं ठरवलंयस तू. तेव्हा काव्या बोलते माहीत नाही. तेव्हा अनिशा बोलते माहीत नाही म्हणजे, हे काय बोलतेस तू काव्य, हे काय उत्तर आहे. अगं तुला पार्थला हर्ट करण्याचा गिल्ट आला आहे आणि त्यांनी तुला स्वतः डिवोर्स पेपर आणून दिले म्हणून तुला शॉक बसला आहे, याचा अर्थ तुला डिवोर्स नको आहे ना. काव्या अगं काय बोलते मी,
ऐक ना, याचा अर्थ तुला नको आहे ना पार्थ करून डिवॉर्स? तेव्हा काव्या स्तब्ध होते आणि बोलते, अनिशा पार्थशी काही इश्यू नाही आहे गं मला. अगं ते खूप चांगलेच आहेत. मी त्यांना कॉलेजमध्ये किंवा क्लासमध्ये कुठेही भेटले असते ना, ते कितीही चांगले असले तरी मी त्यांना नवरा म्हणून नाहीच ॲक्सेप्ट करू शकत. आणि मुळात मला डिवोर्स हवा होता कारण मला हे लग्न नको हवं होतं. तेव्हा अनिशा बोलते, ओके म्हणजे तुला पार्थ नको आहे असं काही नाही आहे ना, तुला हे लग्न नको आहे बरोबर? अगं बोल ना, बरोबर ना गं काव्या? इकडे मिथून जीवाला बोलत असतो, काय चूक आहे काय बरोबर आहे हे समजेन असं झालं आहे जीवा मला. त्या नंदिनीसारख्या समजूतदार मुलीला तुझे वेडपणा झेपला नाही, तिने हात टेकले तुझ्यासमोर, म्हणजे तू बघ तू काय करून बसलायस. तेव्हा जीवा बोलतो, कळतंय रे, सगळं कळतंय मला. नंदिनी प्रचंड चांगली मुलगी आहे. मला ना कधी कधी असं वाटतं की मी तिला डिझर्वच करत नाही. मी ना कोणालाच डिझर्व करत नाही, ना नंदिनीला ना काव्याला. तेव्हा मिथून उठतो आणि बोलतो, बोंबल, अजून जोरात बोंबल. तेव्हा मिथून पटकन दरवाजा लावतो आणि बोलतो, माझं तर असं झालं आहे ना, काय समजत नाही कोणाला आणि सुख नाही जीवाला. माईक आणून देऊ का तुला? त्याच्यावर बोंबल. आणि काव्याचं नाव घ्यायची गरज आहे का आता? तिचं नाव घेतल्याशिवाय ना तुझा दिवस जात नाही. अरे फॉर्म हाऊसवर आपलं बोलणं झालं, जीवा तुला काय हवं आहे ते बोल, काय करायचं ते सांग. तू काय म्हणालास की नंदिनीला दुखवायचं नाही? अरे बिचाऱ्या त्या नंदिनीच्या हातून चुकून हँडमोल तुटला. अरे किती ओरडलास तू. बरं आपलं ठरलंय ना जीवा, काव्याचा विचार करायचा नाही, काव्याचा विषय सोडून द्यायचा. मग ते हँडमोल पडल्यावर एवढा का फरक पडावा? तुझ्या अशा वागण्यामुळे बिचारी नंदिनी दुखावली म्हणून तुझ्या हातात डिवोर्स पेपर ठेवले तिने. बोल आता काय करणार आहेस, बोल ना. अरे बोल ना बोल. तेव्हा जीवा उठतो, तेव्हा मिथूनही उठतो आणि त्याला हात पकडून बोलतो, शांत का बसलास तू? बोल. अरे जेव्हा बोलायचं होतंच तेव्हा बोलला नाही म्हणून काव्याला गमावून बसलायस तू. आणि आता पुन्हा तीच चूक करू नकोस, नंदिनीला गमावू नकोस, तुझ्या पाया पडतो मी. जीवा बोलतो, अरे पण मला आता कळत नाही मी काय करू, तू सांग मला. तेव्हा मिथून बोलतो, काहीही कर जीवा, काहीही कर. नंदिनी तुझ्या आयुष्यातून या घरातून जाता कामा नये, कळलं? काही कर, नाक घास, पाय पड, दंडवत घाल, पाया पड. अरे तिच्यासारखी सोन्यासारखी मुलगी तुला मिळणार नाही जीवा. तेव्हा जीवा बोलतो, हो पण आता तिलाच माझ्याबरोबर राहायचं नाही आहे. तिने अशी समजूत करून घेतली की मला माझं जुनं प्रेम अजून विसरायचं नाही आहे. आणि मी तिला आता कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना तर तिला असंच वाटणार आहे की मी तात्पुरती मलमपट्टी करतोय. तेव्हा मिथून बोलतो, कितीही सांगितलं म्हणजे असं कितीचं समजून सांगितलं तिला, सांग ना. हे बघ आता ती ऐकून घेईल की नाही याचा विचार डोक्यातून काढ. डायरेक्ट तिच्यासमोर जा, बसायला नाही दिलं तर उभा राहा आणि सगळं तिला मनातलं सांग. मला तुझा वेळ दे आणि मी विचार करतोय. पण मी नाही करते ना तिचा विचार. तिला ते जाणवतंय, तिला ते कळतंय, तिला ते दिसतंय माझ्या बॉडी लँग्वेजवरून. मला तिला गमवायचं नाही आहे, पण मला थोडा वेळ हवा आहे काव्याला विसरायला. मी नाही करत तिचा विचार आणि हे तिला चांगलंच माहिती आहे. तिला ते दिसतंय, कळतंय, जाणवतंय माझ्या बॉडी लँग्वेजमधून. मला तिला गमवायचं नाही, पण मला वेळ हवा आहे थोडा काव्याला विसरण्यासाठी. तेव्हा मिथून बोलतो, अरे आता माझ्या डोक्याला गळू व्हायची वेळ आली आहे, कळतंय का तुला जीवा? एकीकडे म्हणतो नंदिनीचा विचार करत नाही, एकीकडे म्हणतो काव्याला विसरायला वेळ हवा आहे. अरे डोकं ठिकाणार आहे काय तुझं? याच्यात मी विसरतोय मी कोण आहे ते? अरे तुझं म्हणणं नेमकं काय आहे की आयुष्यभर ह्या फुलावरून त्या फुलावर उड्या मारत बसायचं का तुला? तेव्हा जीवा बोलतो, मला कळतंय काका, मी भलेही तिचा विचार करत नसेल पण मी जाऊन तिच्याशी बोलणार आहे, सगळं सांगणार आहे मी तिला. इकडे काव्य बोलत असते की खूप दुखावलं आहे मी पार्थना, सॉरी तर त्यांना मला म्हणायचंच आहे. तेव्हा आलिशा बोलते, म्हण ना सॉरी म्हण, पाय पड, कान पकड, काय हवं ते कर. तेव्हा काव्य बोलते, अनिशा तू तरी नको ना गं माझ्याशी असं करू प्लीज. तेव्हा अनिशा बोलते, मग काय करू, तुझं मूर्खासारखं बोलणं ऐकत राहू आणि आत्ता सॉरी म्हणावं असं वाटतंय तुला? आधी सपासप वार करायचे आणि भळभळत्या जखमेवर तूप लावायचे, तूप लावायला यायचे आणि आता जे काही सॉरी म्हणायचं ठरवलं आहेस ना ते तरी जमतंय का ते आधी बघ. अनिशा रागात फोन ठेवते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.